श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अंघोळीला खास विशेष असं महत्त्व दिलं जातं. ज्या वेळेस या पवित्र तिथी येत असतात, या पवित्र तिथींना गंगेच्या पाण्यामध्ये अंघोळ करायला खास करून विशेष महत्त्व असतं. परंतु प्रत्येकाला इतकं शक्य होत नाही की आपण गंगा नदी असेल किंवा पवित्र ठिकाणी जाऊन या धगधगीच्या काळामध्ये शक्य होत नाही की आपण गंगा नदी असेल किंवा इतर कोणतीही पवित्र नदी असेल किंवा तीर्थस्थान असेल तर आपण तिथे जाऊन अंघोळ करावी किंवा आपल्या जीवनामध्ये जे काही संकट, दुःख, दोष, अडीअडचणी आहेत, दारिद्र्य आहे तर ते सर्व त्या पाण्यामध्ये सोडून यावं. यामुळेच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये असे काही प्रभावशाली उपाय देखील सांगितले गेले आहे. हे उपाय जर आपण आपल्या घरामध्येच केले तर आपल्याला त्याचे खूप चांगले फायदे होत असतात. तर सध्या आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. बघा, आता उद्या आहे 29 मार्च आणि या दिवशी आलेली आहे शनी अमावस्या. तर शनिवार आणि या दिवशी आहे शनी अमावस्या आणि त्यानंतर 30 मार्चला असणार आहे रविवार आणि या दिवशी असणार आहे गुढीपाडवा. हे जे 2 दिवस आहेत ना, तर हे खूप म्हणजे खूप अतिशय अत्यंत प्रभावी दिवस आहे. या दिवसांमध्ये तुम्ही जे काही उपाय सेवा कराल तर त्याचं किती अधिक पटीने तुम्हाला जे काही पुण्यफळ आहे तर ते प्राप्त होईल नक्कीच. तर या 2 दिवसांमध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्हाला हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये फक्त ही एक वस्तू टाकायची आहे. यामुळे काय होईल तर कोणताही शत्रू तुमच्या जीवनातून 2 दिवसामध्ये निघून जाईल. तुमच्या समोर तो गुडघे टेकवेल आणि त्याचबरोबर तुमच्या घराची, मुलांची, कुटुंबाची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल. तर असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे. उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, कोणत्या वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. शनिवारी ज्या वेळेस अमावस्या येते त्यावेळेस त्याला शनी अमावस्या असं देखील म्हटलं जातं, कारण अमावस्या तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं आणि शनी अमावस्या जी आहे तर ती वर्षामध्ये फक्त 2 किंवा 3 वेळेसच येते. जास्त असा हा योग जुळून येत नाही. त्यामुळे आपण केव्हाही शनी अमावस्या आली तर त्या तिथीला आपल्याला काही ना काही सेवा, उपाय जे आहेत तर ते करायचे असते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते, परंतु प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथीला ज्याचं त्याचं एक वेगळं महत्त्व असतं. परंतु ज्यावेळी शनिवारी अमावस्या येते तर ही आयुष्य बदलवणारी अमावस्या असं देखील म्हटलं जातं. या दिवशी आपल्याला शनी देवाची उपासना करायची असते. आपल्या घरातील शनी दोष, राहू दोष, केतू दोष आणि ग्रह दोष संपवण्यासाठी जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी, दुःख येत आहेत तर ते सर्व दूर करण्यासाठी या दिवशी तुम्ही खूप असे प्रभावशाली उपाय देखील करू शकता. त्याचबरोबर गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी पृथ्वी तलावरती सकारात्मक ऊर्जा ज्या आहेत तर त्या रोजच्या पेक्षा कितीतरी रोजच्या तुलनेपेक्षा कितीतरी सहस्रपटीने कार्यरत असतात. या दिवशी भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती स्वतः भ्रमण करत असतात. त्यांच्यासाठी कोण किती सेवा करत आहे, कोण उपाय करत आहे हे संपूर्णपणे ते बघत असतात आणि त्यामुळे या 2 दिवसांमध्ये तुम्हाला घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुदेवांची सेवा, उपासना करायची आहे. त्यामध्ये तुम्ही घरामध्ये विष्णू सहस्रनाम पठण करू शकता. त्याचबरोबर
महालक्ष्मी अष्टकम पठन करू शकता. त्याचबरोबर कमलात्मक मंत्र जो आहे तर तो देखील पठन करू शकता. व्यंकटेश स्तोत्र, कनकधारा स्तोत्रम, श्री सूक्तम या ज्या काही सेवा आहे, हनुमान चालीसा आहे, तर ह्या पठन तुम्हाला आवर्जून करायच्या आहे. या सर्व सेवा केल्यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये असणारी जी काही दोष आहेत, विघ्न आहे, संकटे आहेत, निगेटिव्ह ऊर्जा आहे तर ती दूर होत जाते आणि आपल्या घरावरती कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता, उणीव, चणचण राहत नाही. तर आता बघा, आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही उद्याही करू शकता किंवा ज्यांना उद्या शक्य नाही झालं त्यांनी रविवारी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून करू शकता. आता तुम्हाला वाटलं आपल्याला हा 2 दिवस उपाय करायचा आहे तर अतिशय उत्तम. तुम्ही 2 दिवस हा उपाय केला तर अजून चांगले याचे जे लाभ आहेत, जे परिणाम आहेत तर ते तुम्हाला दिसून यायला सुरुवात होईल. तर मला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलं आहे की ज्या वेळेस आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये अंघोळ करून आपल्या परमेश्वराचं ध्यान करतो, भगवंताचं नामस्मरण करतो, पूजा सेवा करतो, त्यावेळेस तुम्ही जे काही त्यांच्याकडे मागता ती तुमची इच्छा नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होत असते. आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये अशी काही लोक असतात ना, त्यांना आपली झालेली जी काही प्रगती आहे तर ती बघवत नाही. मग ही आपले रिलेटिव्ह असो, शेजारी असो किंवा नातेवाईक असो किंवा अगदी आपल्या घरचे देखील असू शकतात आणि त्यामुळे त्यांची जी नजर आहे तर ती आपल्याला, आपल्या घरातील व्यक्तींना, आपल्या मुलाबाळांना लागते आणि त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी, संकटे आपल्या समोर येत असतात. आपला जो एक ओरा असतो ना तर तो निगेटिव्ह होऊन जात असतो. आपल्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार येत असतात. आपण सतत आळसी बनत जातो. आपला स्वभाव एक चिडचिडा बनत जातो. तर मग ती गोष्ट मी काय करते किंवा काय करतीये त्यामध्ये मला यश मिळणारच नाही अशी एक भावना आपल्या मनामध्ये तयार झालेली असते. कारण का तर आपल्या अवतीभोवती 2 प्रकारच्या ऊर्जेचं जे वलय असतं, एक असतं सकारात्मक ऊर्जा आणि एक असतं नकारात्मक ऊर्जा. तर सकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्या कामाला गती मिळते, परंतु तिथे जर नकारात्मक ऊर्जा असेल तर आपली कामे तिथेच खोळंबतात, खुंटतात, अडकून बसतात. त्यामुळे ह्या नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला अतिशय खूप महत्त्व दिलं जातं. आपल्या मनामध्ये जी काही वाईट शक्ती आहे तर ती नष्ट व्हावी त्यासाठी तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर शक्य असेल जवळपास कुठे तर गंगा, गोदावरी, गायत्री कोणतीही पवित्र नदी असेल तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता. परंतु नाही शक्य झालं तर आपल्याला घरामध्येच तुम्ही हा उपाय करायचा आहे. तुम्ही खूप कष्ट, मेहनत करताय, परंतु तरीही तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं फळ मिळत नाही. त्याचबरोबर घराची, पतीची, मुलांची प्रगती थांबलेली आहे. सतत आजारपण तुमच्या मागे लागलेला आहे. सतत दुःखांचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर सतत घरामध्ये, पती पत्नीमध्ये, मुलांमध्ये भांडणं होत आहे. घरामध्ये एक निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला जाणवत आहे. कोणत्याच कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर हे उपाय आपण नक्की श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने, भक्तीने जर केले तर नक्कीच आपल्याला त्याचे जे लाभ आहे, फायदे आहेत तर ते प्राप्त होत असतात. कोणताही तुमच्या घरातील दोष असेल तर तो दूर होत असतो. तर काय करायचं आहे बघा, सकाळी तुम्हाला हा उपाय ब्रह्ममुहूर्तामध्ये जर शक्य असेल तर त्यावेळेस करा. ब्रह्ममुहूर्त म्हणजे 5 ते 6 चा कालावधी असतो. तर या कालावधीमध्ये तुम्ही करा. पण नाही शक्य तुम्हाला झालं तर अगदी 6 पर्यंत करणं, अंघोळ करणं, तर मग तुम्ही 8 वाजेपर्यंत स्नान केलं तरी चालेल. कारण 8 नंतरची अंघोळ ही राक्षसाची अंघोळ मानली जाते. त्यामुळे आपली नित्य जी अंघोळ असते तर ती 8च्या अगोदरच झाली पाहिजे. तर 8 पर्यंत तुम्ही सकाळी हा उपाय करू शकता. काय करायचं आहे तुम्हाला, गार गरम कोणतंही पाणी तुम्ही घेतलं अंघोळीसाठी तरी पण चालेल. कारण एक प्लेट घ्या आणि त्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये आता मी जे साहित्य तुम्हाला सांगणार आहे तर ते सर्व
साहित्य तुम्हाला त्या वाटीमध्ये ठेवायचं आहे। सर्वात प्रथम तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या त्यामध्ये ठेवायच्या आहे। गुलाबांच्या पाकळ्या नसेल तर गुलाबाचं अत्तर किंवा गुलाबाचा एखादा स्प्रे तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही घेऊ शकता। यामुळे आपला शुक्र ग्रह जो आहे तर तो मजबूत होत असतो। त्यानंतर थोडेसे खडे मीठ घ्यायचं आहे, तुरटी घ्यायची आहे, गंगाजल घ्यायचं आहे, काळे तीळ घ्यायचे आहे आणि थोडीशी हळद चिमूटभर तुम्हाला घ्यायची आहे। या सर्व वस्तू ज्या आहे तर त्या तुम्हाला एकत्र वाटीमध्ये करायच्या आहे आणि त्यानंतर ह्या तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपलं साधं पाणी त्यामध्ये थोडं मिक्स करा आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। अंघोळीच्या पाण्यात या वस्तू ज्या वेळेस तुम्ही टाकणार आहात त्यावेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून तुम्हाला ह्या वस्तू त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे। अंघोळ करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र अशा पद्धतीने आहे बघा, गंगेचा यमुने चैव गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन सिंधी कुरु। हा जो मंत्र आहे तर याचा अर्थ अशा पद्धतीने आहे की गंगा यमुना गायत्री नर्मदा सिंधू कावेरी ह्या ज्या काही पवित्र नद्या आहेत तर त्यांचे जल हे माझ्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आलेलं आहे आणि मी त्या पाण्याने स्नान करत आहे आणि माझ्या जीवनातील सर्व दोष संकटे हे संपलेले आहे असा भाव त्याचा होतो। हा मंत्र तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल, तुम्ही सर्च करा किंवा नक्कीच तुम्हाला मिळेल। त्यानंतर नाहीच तुम्हाला हा मंत्र भेटला तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमः शिवाय किंवा जय राम श्रीराम जय जय राम हा मंत्र तुम्ही पठण करू शकता किंवा माता लक्ष्मीचं देखील नामस्मरण करू शकता। फक्त आपल्याला स्नान करताना नामस्मरण करायचं आहे। तुम्ही यानंतर तुम्ही अंघोळ करू शकता। त्यानंतर तुम्हाला अंघोळ झाल्यावरती भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। अगदी साधा सोपा उपाय आहे, तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा जो लाभ आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल। ज्यावेळी तुम्ही सूर्यदेवांना उद्या सकाळी अर्घ्य अर्पण करणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू टाकायचं आहे, लाल फूल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि हे पाण्याने तुम्हाला लाल तांब्यामध्ये घ्यायचं आहे, लोट्यामध्ये घ्यायचं आहे आणि ह्या तांब्यातून आपल्याला एक संपूर्ण लोटा पूर्ण भरून आपल्याला सूर्यदेवांना ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचं पठण करत आपल्याला सूर्यदेवांना उद्याच्या दिवशी अर्घ्य द्यायचं आहे। कारण उद्या शनी अमावस्या आहे आणि असं अर्घ्य देऊन बघा, सूर्यदेवांची मनोभावे पूजा सेवा करा, सूर्यांना नमस्कार करा, बघा खरोखर आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू का होईना प्रगती ही होत जाते। आपण जेवढे उपाय विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने करू तेवढेच आपल्याला त्या उपायांचा सेवेचा लाभ देखील मिळत असतो। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकायच्या आहे आणि त्या पाण्याने घरच्या घरी स्नान करायचं आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।